ठाण्यात प्रस्तावित वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. सुमारे 12,500 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाऐवजी 1,000 कोटी खर्च करून TMTसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात याव्यात असं त्यांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं देखील श्री मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे. 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 22 स्थानक असून दररोज सुमारे 7.61 लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याचं, पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणेकरांनी सक्रिय भूमिका घेतली नाही तर असे प्रकल्प सुरूच राहतील असं मनोज प्रधान यांचं म्हणणं आहे. की 10 वर्षापूर्वी चालू झालेला मेट्रो 4 आणि मेट्रो 5 अजून चालू झालेला नाही. कामाची किंमत दुप्पट झालेली आहे. इथे तुम्ही सर्व्हिस रोडवर साकेत पासून आनंदनगरला जोडायचं काम सुरू केलं आहे. आज घोडबंदर रोडला पोचायला आपल्याला 1-1 तास लागतोय चेकनाक्यावरून. आणि असं असताना आता रिंग रेल्वे म्हणजे जे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यावर तुम्ही खोदकाम चालू करणार. एक बॅरिस्टर नाथपै रस्ता आहे ज्याच्यावर मी स्वतः राहतो, त्याला 3 सिग्नल लागतात. आज ते सिग्नल क्रॉस करायला मला 3 सिग्नल क्रॉस करायला मला अर्धा तास जातो आणि त्या रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही परत खणणार आहात. म्हणून माझा या 12,200 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला कम्प्लीट विरोध आहे. माझं म्हणणं आहे की त्यापैकी 1,000 कोटी जर तुम्ही परिवहनला दिले आणि बस सेवा, अगदी इलेक्ट्रिक बस सेवा जरी चालू केली तरी त्याचा फायदा या ठाणेकर नागरिकांना होईल.